मित्रांनो, समाज कल्याण नागपूर विभागामार्फत 11 महिन्याच्या कालावधीसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाच्या जागा निघालेल्या आहेत. मित्रांनो, जरी हा 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट जरी असला तरी पण सुद्धा तुमचा कामाचा तपशील वगैरे चांगला असला तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी वाढवू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी पाहत आहे जाहिरात म्हणून समाज आयुक्त समाज कल्याण नागपूर या कार्यालयात कंत्राटी तत्वावर संगणक ऑपरेटर पदाच्या मुलाखतीद्वारे भरती कंत्राटी तत्वावर 11 महिन्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलं असून या ठिकाणी पाहता की पदाचे नाव आहे संगणक ऑपरेटर. त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेले आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. त्यानंतर संगणक अर्हता आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे इंग्रजी किंवा मराठी म्हणजे इंग्रजी व मराठी टायपिंग दोन्ही असणे गरजेचे आहे. सोबतच तुम्हाला 5 वर्षाच्या कार्यालयीन संगणक ऑपरेटर म्हणून अनुभव असणे गरजेचे आहे. या ठिकाणी कुठल्याही कार्यालयातील 5 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यानंतर पदसंख्या आहे 2. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात जाहिरात मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर याला मानधन आहे 20,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधन भेटणार आहे. हे मानधन तुम्हाला मासिक राहणार आहे 20,000 रुपये. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची म्हणजे मुलाखत आहे डायरेक्ट या ठिकाणी 17/4/2016 रोजी सायंकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण समोर श्रद्धानंद पेठ नागपूर बी विंग पहिला मजला. त्यानंतर रूम नंबर 101 येथे मूळ शैक्षणिक कागदपत्रासह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे. म्हणजे मित्रांनो 17 तारखेला तुम्हाला 11 वाजतापासून तर या संबंधित पत्त्यावर तुम्हाला हजर राहायचं आहे. डायरेक्ट मुलाखत आहे. जर का तुमच्याकडे क्वालिफिकेशन अनुभव असेल तर आणि जर का तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. डायरेक्ट मुलाखत आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात दिलेली असून काही व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रायव्हेट जॉब अपडेट इत्यादी गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.